नमस्कार, मी शंतनू वाव्हळ. आज आपण विंडोजमध्ये व्हॉईस टायपिंग कसे करायचे ते बघूयात. लक्षात येण्याकरता मी माऊसला मुद्दाम शेपटी तयार केली आहे आणि माऊस कुठे आहे लक्षात येण्याकरता एक सर्कलचा इफेक्टही दिला आहे त्याला. आता आपण गुगल क्रोममध्ये जाऊयात. इथे एक मी नवीन फाईल तयार केलेली आहे, गुगल डॉक्स, आणि त्याच्यामध्ये आता भाषा इंग्रजी आहे आपली. तर बघूयात आता व्हॉईस टायपिंग कसं करायचं. इथे बघितलं तर भाषा इंग्रजी आहे, तर आपण इंग्रजीमध्ये टाईप करू. त्याच्याकरता विंडोज आणि एच शॉर्टकट केला. सो वी हॅव मेड दिस शॉर्टकट अँड दिस इज अ व्हॉइस टायपिंग टूल फॉर विंडोज. वी कॅन ऑल्सो चेंज द लँग्वेज. हाऊ टू चेंज इट? मी आता हे बंद करतो. तर इथे लँग्वेजेसच्या ऑप्शनला गेलो, इथे मराठीमध्ये गेलो. आता मराठीत टाईप करूयात आपण. हा माईक डिॲक्टिवेट झालेला आपण स्टार्ट व्हॉइस टायपिंग शॉर्टकट आहे विंडोज प्लस एच, याला क्लिक केलं ते आता मराठीत टायपिंग चालू होईल. आता मराठी भाषा यायला पाहिजे. कधीकधी सर्व्हर स्लो असला, इंटरनेटचा स्पीड कमी असला तर टायपिंग होत नाही किंवा वेळ लागतो. आता ही झाली पहिली पद्धत टायपिंगची. हे बंद करतो मी, याला थांबवलं, याला बंद केलं. आता इथे एक माईकचं चिन्ह दिसतंय. आता विंडोज आणि एच दाबून आपण मायक्रोसॉफ्टचा माईक वापरला. ह्याला बंद करतो मी. आता गुगल डॉक्समध्ये सुद्धा ही प्रोव्हिजन आहे. इथे टूल्समध्ये जायचं आणि इथं हा व्हॉइस टायपिंगचा ऑप्शन आहे. हे काय झालं, टूल्समध्ये गेलो आणि इथे हा व्हॉइस टायपिंगचा ऑप्शन आहे. लँग्वेज आपण इथे मराठीत सिलेक्ट केलेली आहे, मराठीत टायपिंग होईल. आता ह्या माईक आला इथे, हा गुगलचा माईक आहे, गुगल डॉक्सचा. भाषा इथे मराठी सिलेक्ट केलेली आहे मी. आपल्याला पाहिजे ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. भाषा ऑलरेडी मराठी सिलेक्टेडच आहे. आता ह्या इथे माऊस सोडला मी आणि आता इथे माईकच्या बटनला क्लिक करतो. स्क्वेअर आला इथे आता, आणि आता या पद्धतीने पण टायपिंग करता येईल. आता हा माईक मी बंद करतो म्हणजे व्हॉइस टायपिंग बंद होईल. आता यातला हा जो फॉन्ट आहे हा युनिकोड फॉन्ट आहे. युनिकोड म्हणजे हा इंटरनेटवर कुठल्याही ॲप्लिकेशन अक्रॉस द ॲप्लिकेशन चालतो. आता मी हे इकडचं उचललं, कॉपी पेस्ट केलं, हे इकडे पण पेस्ट करू शकतो आपण. हे तसंच आहे तसं आपण घेऊन वर्डमध्ये किंवा नोटपॅडमध्ये सुद्धा पेस्ट करू शकतो. याला काय झालं, हे कॉपी करतो मी आता इकडून. हे कॉपी केलं, कंट्रोल सी, आणि आता इथे कंट्रोल व्ही, पेस्ट. ठीक, काहीतरी बटन अडकलं असेल. म्हणजे हे जसंच तसं फॉन्ट वगैरे कुठला इन्स्टॉल वगैरे करायची गरज पडत नाही, जसंच्या तसं टायपिंग येतं. आता यामध्ये अजून एक ऑप्शन दाखवतो. आता इथे ऑफिस उघडा आहे आपलं, म्हणजे वर्ड उघडा आहे, आणि इथं गुगल क्रोम पण उघडा आहे. हे दोन्ही आपल्याला एकाच वेळी एकाच स्क्रीनवर बघायचं झालं तर विंडोज बटन की दाबून धरायची, आणि सध्या समोर उघडी असलेली ही जी विंडो आहे ही लेफ्ट की जर दाबली, लेफ्ट ॲरो की, तर हे लेफ्टला जातं. आणि विंडोजचं की सोडली तर इथं उजवीकडं तुम्हाला ही दुसरी जी विंडो उघडी आहे आपली, तिचा प्रिव्ह्यू दिसेल. तिला क्लिक केलं तर आपली जी स्क्रीन आहे संपूर्ण ती दोन अर्ध्या भागांमध्ये आपली डिवाईड झालेली आहे. म्हणजे आता आपण काय करू शकतो, इकडे व्हॉइस टायपिंग करू शकतो आणि ते कॉपी पेस्ट इकडे करू शकतो. बघूयात आपण कसं. माईक ॲक्टिव्ह केला. आता आपण इकडे टाईप करू आणि इकडचं वर्डमध्ये पेस्ट करून टाकू. माईक बंद केला मी. आता हे एवढं आत्ताचं टाईप केलेलं कॉपी केलं आणि इथे येऊन कंट्रोल व्हीचा ऑप्शन का चालत नाही माहीत नाही. ऑनलाईन ॲप्लिकेशन असल्यामुळे कधी कधी हे असे प्रॉब्लेम येतात. मग थर्ड बटन क्लिक करून मी पेस्टचा ऑप्शन वापरला. म्हणजे जसंच्या तसं आपण हे कॉपी पेस्ट करू शकतो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ लवकरच बनवतो.